कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला, दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या परावलंबी परजीवी आयत्या बिळावर नागोबा भैरवी वजे बोला। जगन्नाथराव, झाली भडास काढून झाली का तुमची सगळी? हा, त्याच्या पलीकडे तुम्ही अजून काही करू पण शकत नाही ना, फक्त बोलू शकता। काय मग झाकली मूठ 1.25 लाखाची? तुमच्याकडे व्हिडिओ होता ना तारा आणि सावलीचा, ज्या व्हिडिओने तुम्ही या भैरवीला उद्ध्वस्त करणार होतात, तिचं साम्राज्य संपवणार होतात, तिला संपवून टाकणार होतात। काय झालं? काय झालं त्या व्हिडिओचं पुढे? त्याचं होईल ते होईल, पण पुन्हा एकदा सांगतो, आगीशी खेळू नका, राख झाल्याशिवाय राहणार नाही। ही भैरवी वजे ना रोज निखाऱ्यांवर चालते, निखाऱ्यांवर, कळलं? त्यामुळे आगीची भीती मला नाही दाखवायची। अरे हो, आत्ता आठवलं, आगीशी तर तुझीच मुलगी खेळली होती ना रे? आणि नुसती खेळली नाही, बिचारी तिलोत्तमा नावाच्या आगीत जळून भस्म झाली, खाक झाली, कोळसा झाली। आणि आता तुझी दुसरी लेक भैरवी वजे, देवानं ना आपल्याला जीभ दिलीये, तिचा वापर जपून करा, कारण तलवारीपेक्षाही भयंकर असतात शब्द। लक्षात असू द्या, आपल्या लेकीबद्दलची भावना बापाच्या मनात काय असते याची कल्पना नाही येणार तुम्हाला कधीच। असंही तुमच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास जमा करायला घेतलाय मी, कळलं ना? त्यामुळे आगीशी खेळल्याचे परिणाम काय होतात हे लवकरच कळेल तुम्हाला। हो जगन्नाथराव, तुमच्यासारखे ना असे अनेक असे वारे वादळ ना या भैरवीच्या घराच्या दाराला धडका देऊन परत माघारी फिरतात, पण कुठल्याही वादळाची या भैरवीच्या घरात शिरायची अजून हिम्मत झाली नाहीये, कळलं? मम्मा, काय म्हणाला तो जगन्नाथ? एनी प्रॉब्लेम? बरं मला सांग, नेक्स्ट प्लॅन काय आहे आपला? तारा, कुणासोबत कुठली खेळी, कशी खेळायची आहे, कधी खेळायची आहे, हे सगळं फक्त मी ठरवे। तू फक्त एकच करायचंस, फक्त मी जेवढं सांगेल, जितकं सांगेल, जसं सांगेल तेवढंच करायचंस। त्या सावलीला तर मी एका मुठीत घेतलंच आहे, आता या जगन्नाथच्या मुसक्या कशा बांधायच्या हे या भैरवीला चांगलंच माहिती आहे। जगन्नाथराव, खपलास, खपलास रे, खपलास तू। हे बघा की
तुमच्यासाठी पाणी तापवलंय, चला. मी जिथं गरम पाणी ठेवलंय ना त्याच्या बाजूलाच थंड पाण्याची बादली ठेवली आहे. तुम्हाला लागेल तेवढं मिक्स करून घ्या. सारंगदाजी काय सांभाळू ना जरा. नाही म्हणजे दरवाजाला कडी नाही आणि तुमचा टावल अटकवायला ना तिकडं खिळा बी नाही. कडी नाही तर मग आंघोळ अब तुम्हाला गाणं म्हणता येतं? गाणं हा. गाणं येतं मला म्हणतं. झालं की तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन गाणं म्हणा, मग कोणी येणार नाही. ठीक आहे, गाणं म्हणतो. हे कुठे ठेवू मग? हे माझ्याकडे द्या. तुम्ही तुमची आंघोळ झाली की मला आवाज द्या, मग मी हे तुम्हाला देतो. ठीक आहे. दर दाजी गाणं म्हणा. हा गाणं म्हणतो. अपू हा? इकडे सारंग टॉवेल तुझ्याकडे काय करते? अहो ते सारंगदाजी ना आंघोळीला गेले आणि बाथरूम मध्ये ना खिळा नाही टॉवेल अडकवायला, म्हणून त्यांनी तोपर्यंत माझ्याकडे दिला. त्यांची आंघोळ झाली की मी त्यांना देईन परत. हा प्लॅन नंबर 525. अपू तू आम्हाला गाव फिरायला घेऊन नाही गेलास, आम्ही इतक्या लांबून आलोय. अहो आत्ताच घेऊन चालतो, चला. पण टॉवेल टॉवेल सावली वहिनी इकडे या. आले. काय? हे घ्या टॉवेल घ्या. सारंगदाची आंघोळ झाली की त्यांना तुम्ही टॉवेल द्यायचं. मी चल चल चल, छान छान चॉकलेट खाऊया. अपू अपू टॉवेल दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.